राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या द्वारे कास्तकार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी देवळी तहसील जवळ धरणे आंदोलन राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तुषार पेंढारकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले। आंदोलनाची दखल घेत तहसीलदार सरोदे यांनी धरणे आंदोलनस्थळी आले। त्यांना राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या वतीनं बोंडअळी भेट देण्यात आली। तसेच मागण्यांचे निवेदन देण्यात आले। तसेच मागण्याबाबत चर्चा करत असताना तहसीलदार सरोदे यांनी सोयाबीनची आणेवारी 50 पैसेच्या आत राहील अशी हमी दिली। सरपंच, सेवा सहकारी सोसायटी, ग्राम समितीला विश्वासात घेऊन यानंतर आणेवारी काढण्यात येईल याबाबत आश्वासन दिले। ठेक्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्याला शासन निर्णय असेल तर यानंतरची नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल याबाबत सुद्धा स्पष्ट केले। बोगस कपाशी बियाण्याबाबत कृषी अधीक्षक यांचे निलंबित करण्यात यावे या मागणीबद्दल वरिष्ठांना याबाबत माहिती देण्यास सांगितले। आंदोलन करण्यासाठी नाचणगाव, पुलगाव, गुंजखेडा, आगरगाव, बोपापूर, सोनेगाव आबाजी, घोडेगाव व इतर गावातील कार्यकर्ते तसेच युवा संघर्ष वाहिनी देवळी यांनी आंदोलन यशस्वी करण्याकरिता प्रयत्न केल्याबद्दल आभार व्यक्त केले। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।